नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. समाजात घटना इतक्या झपाट्याने घडत आहेत की त्याचं आकलन करायचं असेल तर कुठे जावं अशा पद्धतीचा प्रश्न अनेक लोकांना पडतो आहे. अशा प्रकारची परिस्थिती सध्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर आहे. पण एक साधारण असं आहे की लोक पुस्तकं वाचतात, काही लोकांशी भेटतात. पण सगळ्यात चांगली गोष्ट अशी असते की काही या संदर्भात अनेक वर्ष काम केलेल्या लोकांशी जर आपण बोललो, त्यांच्या अनुभवातून त्यांनी जर समजा या प्रश्नांवरती काही जर व्यक्त झाले तर ते अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यातनं काही विचार मिळू शकतात, काही दिशा मिळू शकते. हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण असं की समाजातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत. आणि हे बोलण्यासाठी गेली 33 वर्ष ज्यांनी पत्रकारिता केली ते ज्ञानेश महाराव सर आपल्यासोबत आहेत. ज्ञानेशजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. महाराव सरांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांची लिखाणाची एक वेगळी पद्धत आहे आणि बोलण्याची एक पद्धत आहे. त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा त्यांची अगदी अजून एक साधारणतः 50, 60, 100 वर्षानंतर ज्यावेळी कधी मराठी पत्रकारितेचा इतिहास लिहिला जाईल तर त्यावेळेस पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीनं आम्ही पत्रकारिता करत असताना वाचायचो की मराठवाडा म्हटला की अनंत भालेकरांचं काय लिहिलं त्यांनी, किंवा इकडे महाराष्ट्र टाइम्सच्याकडे आपण आलो तर त्या काळातलं गोविंद तळवळकर काय लिहित आहेत, किंवा चौफेरमधले माधव गडकरी काय लिहित आहेत, किंवा अलीकडे अगदी म्हटलं तर किशोर कुलकर्णींचा सकाळचा चहा हा नावाचं जे सदर असायचं सकाळमध्ये येणारं, ते सुद्धा आपण कधीतरी वाचत असायचो. पण त्यानंतरच्या काळामध्ये एक नवीन नाव उदयाला आलं, ते म्हणजे ज्ञानेश महाराव. त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून उभा महाराष्ट्र झपाटून टाकला आणि त्यांनी अचानक अशा पद्धतीनं पत्रकारितेतून सांगून ब्रेक घेतला. सर, हे ब्रेक घेण्याचं कारण काय होतं? नाही, ब्रेक घेण्याचं कारण तसं काय वेगळं नाही आहे. मी सेवानिवृत्त झालो. 2020 सालामध्ये माझी वयाची 60 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही मगाशी आता म्हणाला की 33 वर्ष पत्रकारिता केली. 33 नाही, मी 38 वर्ष केली. मी पहिल्यांदा 85 पासून ते 89 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र साप्ताहिक विवेक याच्या इथे मी सहसंपादक होतो. आणखीन 1989 मध्ये मी चित्रलेखाचा संपादक झालो. संपादनची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ती मी आता डिसेंबर 22 पर्यंत निभावली. 2020 मध्ये जेव्हा मी जून 2020 मध्ये माझ्या वयाला 60 वर्ष झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की मी मॅरेथॉन धावलेलो आहे. मॅरेथॉन धावणारा असतो तो शर्यत संपली तरी 1-2 राऊंड मारत असतो. त्या पद्धतीने 1-2 वर्ष माझे कदाचित जास्त होतील. आणि तो काळही तसा होता. कोरोना लॉकडाऊनचा काळ होता. आमचं डिजिटल निघत होतं साप्ताहिक, चित्रलेखा साप्ताहिक. आमच्या मालकांनी पण सांगितलं, विचारलं आपण काय करणार आहात किंवा काय नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की कॉन्ट्रॅक्ट करा, पण म्हटलं की मी नाही करणार. कारण मी 2015लाच जेव्हा चित्रलेखाला मी काम केल्यापासूनची 25 वर्ष झाली, कारण का सुरुवातच त्या चित्रलेखाच्या पहिल्या अंकापासून आहे मी. तर 25 वर्ष झाली 2015मध्ये. तेव्हाच मी सांगितलं होतं की मला सेवानिवृत्त व्हायचं आहे आपल्या संस्थेतून. तर त्यांनी सांगितलं की तुमच्यासारखा दुसरा माणूस पहा म्हणून. मी 2-3 माणसांना त्यांची शक्यता हाताळली. पण जे चित्रलेखाचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये ते बसणं थोडंसं अवघड होतं. किंबहुना त्यांच्यात ते लक्षात आल्यामुळे ते अर्ध्यावरती निघून गेले. मी सांगितलं असं की बरोबरची माणसंसुद्धा होती, पण प्रत्येकाची एक धाटणी असते की आता क्रिकेट संघामध्ये 11 जण असतात. कॅप्टन 1-2 जणांना व्हावं असं वाटतं, पण काही जणांना असं वाटतं मी उत्तम गोलंदाज आहे, मी क्षेत्ररक्षक आहे, विकेट किपर आहे. प्रत्येक जणच कॅप्टन बनतो असं काही नाही. तो जबाबदारीचा भाग असतो की तुम्ही लेखन करून, रिपोर्टिंग करून, पत्रकार म्हणून राहून हे बाकीचं काम करायचं. आणि साप्ताहिकाचं काम तसं कठीण आणि कटकटीचं असतं. आणि मराठी चित्रलेखाचं ते जास्तच कटकटीचं होतं ते. कारण ते न्यूज विकली, आपल्याकडे अजून कल्पना नाही आहे तशी न्यूज विकली हे काय असतं. न्यूज विकली म्हणजे जे पेपरमधून जी लोक वाचतात दैनंदिन जीवनातनं, टी व्हीवरून किंवा अजून काही ह्याच्यातून वेगवेगळ्या माध्यमातनं, ते वाचक, प्रेक्षक ह्यांना जे कमी पडतं
ते साप्ताहिकात द्यायचं असतं किंवा 7 दिवसानंतर द्यायचं असतं. बरोबर. तर तेवढी कॅपॅसिटी आपली असली पाहिजे की वाचक वेगवेगळा असतो आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे अधिकचे प्रश्न असतात. आपल्याकडे जी साप्ताहिक आहेत ती म्हणजे रविवारच्या तशा पुरवण्या असतात, त्या एकत्र केल्या म्हणजे साप्ताहिक होतं असं नाही. त्याला एक स्वतंत्र एक अस्तित्व लागतं, एक त्याची ओळख असते साप्ताहिकाची. त्या बाबतीत मराठीपेक्षा इतर भाषिक जे मनोरमा मल्याळम असेल किंवा इंग्रजीमध्ये विकली असेल, टाइम आपलं फ्रंटलाईन असतील किंवा आनंद बाजार पत्रिका असतील, इतर चित्रलेखा गुजरातीमध्ये जे 65 वर्ष चालतं तेही आहे. त्यांनी प्रत्येकाच्या धाटण्या वेगळ्या आहेत, आणखी ते खूप सक्सेसफुल झाले. मराठी माणूस त्याच्यामध्ये, मराठी पत्रकारिता त्याच्यामध्ये खूप कमी असं वाटतं. ती जागा आम्ही हेरली आणि आम्ही काम करत होतो. बरोबर. तर 2020मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मला स्वतःला अस्वस्थ वाटत होतं, कारण आम्ही आमच्या काळामध्ये गोविंद तळवळकर साठी झाली तरी काम करत होते, माधव गडकरी ते काम करत होते, अजून काही लोक काम करत होते. तर आम्हाला असं वाटायचं, आम्ही जेव्हा मित्रमंडळी भेटायचो, बाबा ही किती वर्ष राहणार आणखीन, मग आपल्याला कधी संधी मिळणार. बरोबर. तर आम्ही दुसऱ्याला बोलणारी माणसं तर तशीच वागायला लागलो तर कसं होईल, म्हणून मी स्वतः तेव्हा त्या प्रोसेसमध्ये आलो होतो. शेवटी 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली तेव्हा असं त्याच्या आधी पण सांगितलं होतं मालकांना की मी डिजिटल वगनं परत चित्रलेखा प्रिंटमध्ये आल्यानंतर 5 एक अंक करीन आणि मी थांबीन. बरोबर. पण ते थांबणं खूप लांबलं आणि जवळजवळ 150 अंक नंतर मी काढले. पण असं नंतर वाटलं की आता थांबलंच पाहिजे आणि म्हणून मग मी स्वतः निर्णय घेतला. पहिल्यांदा ऑगस्टमध्ये करायचं होतं, पण आमच्या व्यवस्थापनाने मालकांनी सांगितलं, मौलिक कोटक आणखीन मदन कोटक, की नाही अजून थोडे दिवस थांबा. तर मी नाईलाजानी म्हटलं आपण दिवाळीपर्यंत थांबूया. त्यांचं म्हणणं होतं की दिवाळी अंक असा काढा की तुम्ही 30 वर्षातले सिलेक्टेड लेखांचं करा. म्हटलं नाही, मला स्वतःचं काय अशी ओवाळणी करून घ्यायची नाहीये, ते नॉर्मल झालं पाहिजे आणि इतर माणसं तयार झाली पाहिजे. माझ्यावर समीर करंबे जवळजवळ 30 वर्ष त्यांनी काम केलं. मी त्यालाही सांगितलं की तू जाऊन मॅनेजमेंटला भेट, बोल त्यांच्याशी, स्वतः बोललं पाहिजे. कोणीतरी सुचवलं आणखीन झालं असं नाही होत ते. बरोबर. पण त्यांचंही असं म्हणणं होतं की करंबेंचं की ते तुम्ही राहणार, तुम्ही आजकाल लिहिणार असाल, म्हणजे जे संपादकीय सदर होतं, तुम्ही ती 4 पानं लिहित असाल तर मी जबाबदारी घेईन. म्हटलं असं नाही, कधीतरी आपण जबाबदारी घ्यायची असते आणि पुढे जायचं असतं. कोरोनामध्ये माझंही काही झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही, असं लक्षात घेऊन पुढे जा. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि 26 डिसेंबर 2022चा जो अंक आहे तो आम्ही शेवटचा काढला. पण शेवटचा काढला म्हणून तिथे का उरबडवेपणा केलेला नाहीये. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा आमच्या चित्रलेखाचा आम्ही फुल स्टॉप केला. आणखीन त्याही वेळी जे लेख लिहिलेले आहेत किंवा त्यावेळी जे रिपोर्ट झालेले आहेत, मला वाईट असं वाटतं की वाचकांची मागणी नाही की पत्रकारांची कुवत नाही की संपादकांची नाही, मला माहिती नाही. पण मी त्यावेळी सुद्धा शेवटच्या अंकामध्ये जो अंक 13 डिसेंबरला प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये मी जी कव्हर स्टोरी आहे ती मिलेट्सवरती आहे. आंतरराष्ट्रीय कडधान्य जी आपली भरड धान्य आहेत ती काय ताकदीची आहेत आणि ते इंटरनॅशनल कुठून आलं. आपल्या इकडे कर्नाटक शासनाने पहिल्यांदा त्याचं प्रमोशन केलं, नंतर ते देश पातळीवरती झालं आणि युनोनी स्वीकारलं. म्हणून 2023 साल हे मिलेट्स वर्ष म्हणून साजरं केलं गेलं आणि त्याचे जे वेगवेगळे 8-9 पानांची स्टोरी आहे, कव्हर स्टोरी, असं नवीन नवीन देण्याची आपल्याकडे एक क्षमता पाहिजे. आणि असं मला वाटतं नेहमी की आपलं आवाज, गाणं, लिहिणं, बोलणं जोपर्यंत खणखणीत असेल तोपर्यंत थांबावं. लोकांना रेंगाळत जाणं, रडत खडत काहीतरी उडत जाणं त्याच्यापेक्षा अत्यंत ताकदीने, अत्यंत सक्षमपणे आपण थांबावं असं वाटलं. वाईट इतकंच वाटतं की मी थांबल्यानंतर किंवा मी तिथून सेवानिवृत्त झाल्यानंतर चित्रलेखाही बंद झाला. पण त्याला मर्यादा आहेत, त्या प्रत्येक फॉर्मच्या असतात, प्रत्येक पॅटर्नचे असतात. आणखीन आता हे डिजिटल जे जोरात चाललं आहे की तेही माध्यम नवीन आहे ना. आमच्यासाठी जरी जुनं असलं तरी लोकांनी ते कोरोनानंतर विशेषतः स्वीकारलेलं आहे. या पोर्टल्स किंवा इतर जे डिजिटल चॅनेल आहेत ते लोक जास्तीत जास्त बघतात. म्हणजे इतके बघतात की आता त्याचा धाक सरकारला पण बसायला लागला. त्याच्यामुळे ते जवळजवळ 38 पत्रकारांना त्यांनी घरावरती छापे टाकले. त्याच्याकडे ही ताकद आहे. तर जी ताकदीचं असेल ते मी स्वीकारणारा माणूस आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाची एक्सपायरी डेट असते, माणसाची असते, तशी एखाद्या प्रोडक्शनची सुद्धा असते. ती झाली असं म्हणायचं.
त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो की एकंदरीत आपण जर समजा आपल्या भारतीय पत्रकारितेचे जर टप्पे पाहिले तर स्वातंत्र्यापूर्वीची एक पत्रकारिता होती. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर एक सुराज्य निर्माण करण्यासाठी आलेली दादासाहेब पोतनीसांपासून तर अनेक वेगवेगळे नाभी परुळेकरांपासून तर असे वेगवेगळ्या लोकांनी त्यासाठी वृत्तपत्र चालू केली किंवा पंजाब केसरीसारखं एक वृत्तपत्र तिकडनं सुरू झालं किंवा देशाचं सुराज्य निर्माण करायचं आणि त्याच्यानंतर भांडवलदारी पत्रकारिता एक आलेली आणि आत्ता जी पत्रकारिता सध्या सुरू आहे असे हे 3-4 कालखंड आपण तुम्ही सगळेच्या सगळे तुमच्या समोर आहेत. तर तुम्ही आत्ताचा जो कालखंड जो पत्रकारितेचा आहे आणि आता ज्या पद्धतीनं पत्रकारांवरती सरळ थेट देशद्रोहाचा गुन्हा UAPAमध्ये अटक करण्यापर्यंतची मजल म्हणजे सरकारच असं म्हणतं आहे की आमच्या देशातले पत्रकार हे आमच्या देशाच्या विरोधातले देशद्रोही आहे. तुम्ही इतकी वर्ष पत्रकारिता केलेले आहेत, पत्रकारितेतले सगळे फॉर्म तुम्हाला माहिती आहे. तुम्ही या घटनेकडे नेमकं कसं पाहता? तुम्ही जे स्वातंत्र्य पूर्व पत्रकारिता म्हणतात तर ती मी काही बघितली नाही पण अभ्यासली आहे. परत आणि त्याच्यामध्ये काम केलेली माणसं सुद्धा मला माहिती आहे. आमचे जे दिनू रणदिवे होते जे जवळजवळ 96 वर्षापर्यंत होते, आता 3-4 वर्षापूर्वीच गेले, ते त्या काळातले. आमच्या इथे सुद्धा एक नगीनबाई संघवी नावाचे होते, ते 102 वर्षापर्यंत लिहित होते. अरे बापरे. म्हणजे या करोना काळापर्यंत ते लिहित होते. ते पॉलिटिकल सायन्सचे मुंबई युनिव्हर्सिटीचे प्रमुख होते आणि त्यांनी वयाच्या 60 नंतर प्रत्यक्ष पत्रकारिता सुरू केली. पण आधीची पत्रकारिता माहिती होती. त्या काळामध्ये जे स्वतंत्रपणे पत्रकारिता करणारे होते, मग टिळक असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील, आगरकर असतील किंवा त्या काळातले जे अगदी स्वातंत्र्य चळवळीतले होते, गांधीजी दिनकरराव जवळकर होते, पण ते जे सामाजिक सुधारणा करणारे होते त्यांच्यावरती धर्मद्रोही म्हणून ह्यांनी खटले भरलेले आहेत, सनातनवाद्यांनी भरलेले आहेत, कर्मठतावाद्यांनी भरलेले आहेत, धर्मांधतेच्या झापडं ज्यांनी लावले त्यांनी भरलेले आहेत आणि ज्यांनी सरकारला जाब विचारला त्या काळामध्ये त्यांच्यावरती सरकारनी म्हणजे ब्रिटिश सरकारनी देशद्रोहाचे खटले भरलेले आहेत. म्हणजे स्वतंत्रपणे पत्रकारिता केली की हे 2 द्रोहाचे आरोप होतात. नंतर स्वातंत्र्य काळातली पत्रकारिता सुरू झाली. आचार्य अत्रेंची असेल, नाभी परुळेकरांची असेल, खाडीलकरांची असेल, खाडीलकरांची त्या काळात सुद्धा होती, पण नंतर अप्पासाहेब खाडीलकर असतील, निळूभाऊ खाडीलकर असतील, ह्यांच्यावरती पण खटले झालेले आहेत. पण ते खटले झाले त्याला अनेक कारणं आहेत की त्या वेगवेगळ्या डिफेमेशनच्या केसेस ज्या असतात अब्रू नुकसानीच्या त्या अनुषंगाने झालेल्या आहेत आणि त्या होतात आणि त्या व्हायला काय हरकत नाही. ते चूक असेल तर त्याच्याबद्दल काय कोर्ट काय करेल ते ठरवेल, त्या केसेस त्या होत होत्या. पण त्या काळामध्ये कोणी देशद्रोहाचे आरोप केलेले नाही. हे विशेषतः आता गेल्या 10 वर्षात सुरू झालं. कारण भांडवलदारी पत्रकारिता त्याच्या मर्यादा एक होत्या. कारण भांडवलदार जो आहे तो पैसा पुरवू शकतो आणि त्याला फक्त धंद्याचं गणित माहिती असतं. त्या धंद्याच्या गणितातून त्याला जे काय साधायचं असतं ते साधलं गेलंय, त्याने खूप साधलंय, प्रचंड साधलंय. तर 10% त्यांच्या जायदादीतला 10% भाग पत्रकारितेसारखा आणि पत्रकारीचं हत्यार करून त्यांचे बाकीचे इमले 90% उभे राहिले अर्थकारणाचे. ही पत्रकारिता त्यांची भांडवलदारांची होती. त्याच्यामध्ये ज्यांनी पत्रकारिता केली त्याला मर्यादा असतील, पण त्या मर्यादांमध्ये सुद्धा त्यांनी अनेकांनी आपली ताकद जबरदस्त दाखवली. मी पण भांडवलदारी पत्रकारितेतलाच माणूस आहे ना, मेनस्ट्रीम मधला. पण ते असताना सुद्धा भांडवलदारी पत्रकारितेची एक मर्यादा असते की ते धंदा करू शकतील पण ते धर्म सांभाळू शकत नाही. पत्रकारांनी आपला धर्म सांभाळायचा आणि भांडवलदारांनी त्यांचा धंदा सांभाळायचा. हे गणित जोपर्यंत असतं तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. परंतु धर्मवादी जर धंदेवाल्यांना शरण गेले, जसं आज देशात झालेले अदानी अंबानीच्या समोर सगळं झुकलेलं आहे ना, आज संपूर्ण देशाचं अर्थकारण झुकलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सत्ताधीश त्याच्यामध्ये कुठली भूमिका घेतात, दलालाची घेतात की आपल्या पालकत्वाची घेतात, तेही समोर आपल्या दिसतंय सगळ्या गोष्टी. तर जेव्हा ते शरण जातात, धर्म आपला शरण जातो, म्हणजे धर्म म्हणजे त्या नीतीने वागायचं, तेव्हा प्रश्न येतात. डिजिटल झाल्यानंतर काय झालं, डिजिटल झाल्यानंतर जो तो आपलं मत मांडायला लागला. विशेषतः सुरुवातीला वैयक्तिक असायचं, एखादा माणूस सांगायचा आणि आता त्याचं संघटनरित्या सुद्धा मांडलं जातं आणि त्याची एक स्वतःची ताकद असते. तिथे भांडवलदाराची काही गरज नसते. आणि मग जेव्हा पत्रकार स्वतःच्या ताकदीने बोलतो, स्वतःची बंधनं पूर्ण पाळून जेव्हा बोलतो, तेव्हा तो सत्तेला नको असतो.
मग त्याच्यावरती अनेक आरोप होतात. आणखी जी आज परिस्थिती झाली, मला वाटतं पहिल्यांदा वायरचे विनोद दुआ होता, त्यांच्यावरती खटला भरला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे तो देशद्रोहाचा होता. आणि तो आपल्या उत्तराखंडमध्ये भरला गेला होता. हे 2-3 वर्षांपूर्वीच आहे. आणि ते ज्या पद्धतीने डिटेलिंग करत होते, त्यातून दुआनी दाखवून दिलं की आपण जेव्हा स्वतंत्र पत्रकारिता करायची असेल तर केवढी ताकदीने केली पाहिजे. विनोद दुआ हा खूप जुन्या डिजिटलमधला खूप चांगला माणूस होता. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा सुरू झालं, टी व्ही पत्रकारिता सुरू झाली, त्यावेळी ते रॉय आणखीन दुआ, प्रणव रॉय आणि दुआ हे खूप ताकदीने, प्रणव रॉय इंग्रजीमध्ये बोलायचे, वर्ल्ड धिस वीक नावाने त्यांचा कार्यक्रम होता. त्याच्यातून जगाचं राजकारण सांगायचं. विशेषतः आता जी पत्रकारितेमध्ये राजकीय विश्लेषण केलं जातं, विशेषतः निवडणुकीच्या काळात केलं जातं, तर सोफॉलॉजी म्हणजे ज्याला म्हटलं जातं, विश्लेषण कसं करायचं, हे टेक्निक पण ह्या 2 जणांनी सांगितलं. त्याच्यात विनोद दुआनी खूप ताकदीने सांगितलं. ते हिंदीमध्ये बोलायचे, आणखी रॉय जे होते, प्रणव रॉय, ते इंग्रजीमध्ये बोलायचे. हे 35 वर्षापूर्वीच आहे. पण ह्या माणसांनी दाखवून दिलं की आपण पत्रकार म्हणून भांडवलदारीतली सगळी बंधनं झुगारून लोकसहभागातून आपण कशा पद्धतीने काम करतो हे दाखवून दिल्यानंतर सरकारने त्यांच्या पुढे अडचणी आणायला सुरुवात केल्या. आणि त्या अडचणीचं आता टोक जे आहे ते न्यूज क्लिकचे 38 पत्रकारांच्या घरावरती छापा घालून त्यांच्या चौकशा करण्यापर्यंत गेले. आरोप वेगवेगळे असतील, ते आरोपाची छाननीसुद्धा होईल. परंतु ज्या पद्धतीने छापे घातले, सकाळी 6 वाजता त्याच्यामध्ये परत त्याच्यातल्या महिला पत्रकार, त्यांची छाननी होणं, त्याची एक पद्धत असू शकेल, पण एवढं आटापिटा करायची गरज काय एखाद्या दिवशी. त्यामुळे अशा पद्धतीचे छापे घालणं हे निषेधार्हच आहे, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. आणि विशेषतः सत्य ज्यांच्यापर्यंत पोचतं त्या प्रेक्षकांनी, वाचकांनी ह्याच्याबाबत आग्रही असलं पाहिजे की त्यांचं काय चुकलं ते आम्हाला स्पष्ट सांगा. ते कायदे वेगवेगळे आहेत, त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आणि इतका आटापिटा कशाला? एवढीच जर तत्परता मल्ल्याच्या बाबतीत दाखवली असती, नीरव मोदीच्या बाबतीत दाखवली असती, तर ते गेले नसते ना फॉरेनला, पळाले नसते एवढं सगळं बुडवून. आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं चुकतं, पत्रकार चुकणारच, माणूसच आहे तो, त्यालाही स्वार्थ असणारच, त्याच्याकडनंही गैरप्रकार होणारच. त्यासाठी अनेक पत्रकारांना आपण कायदेशीर कारवाई होतच असते. पत्रकारांबद्दल काही चांगलं मत आहे अशातला भाग नाही, आणि ती सर्व क्षेत्रामध्ये लोकशाहीच्या, म्हणजे फक्त राजकारणीत करप्ट आहे तशातला भाग नाही, सर्व क्षेत्रामध्ये असतील. पण त्यासाठी कायदे आणि त्यासाठी इतका आटापिटा कशासाठी? तर मला असं वाटतं की ते निषेधार्हच आहे. हे बदललेली पत्रकारितेपेक्षा बदललेल्या सरकारची प्रवृत्ती जी आहे ती आज दिसते की जे 70 वर्ष त्यांना सत्ता बघायला मिळाली नाही, उपाशी असतो ना तो आधाशी पटकन होतो. त्यामुळे प्रत्येक ती आधाशीपणा आता इतका चाललाय की सत्तेचा जो लाभ आहे तो खायचाच, परंतु जमलं तर लोकशाहीसुद्धा खाऊन घेता येतील अशा पद्धतीने खाऊन टाकायचे. इतक्या पद्धतीने हावरटपणा, आधाशीपणा, ज्याला फुटेस्तोवर खायचापणा म्हणतात, ते केलं. पण त्याच्यामध्ये मला वाटतं जे आम्ही स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्याचा हा पण दुरुपयोग आहे. एक जर पत्रकारांकडनं दुरुपयोग होत असेल, एखाद्या पत्रकारितेच्या संस्थेकडनं दुरुपयोग होत असेल तर कायदेशीर कारवाई करावी. आणखीन ते दाखवावं, दूध का दूध, पाणी का पाणी करावं. पण दहशत निर्माण होईल अशा पद्धतीचं वागणूक आपण कधी खपून घेता कामा नये. आणि हेच हा अधिकार आपल्याला पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी निर्माण केलेल्या संविधानाने दिलेला आहे, तो आपण टिकवला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. संविधानानं दिलेला अधिकार वापरत असताना आत्ताची जी काही परिस्थिती आहे, म्हणजे ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स तुम्ही पाहतायत, मग न्यायालय असेल किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील, बाकीच्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था बरोबर काम करतायत का? लोकांनी न्याय ज्यांच्याकडे मागायला जायचं तर त्यांच्याच संदर्भातल्या तक्रारी लोकांकडे येत आहेत. तर मग लोक एक ज्या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये, त्याच्याबद्दल काय म्हणा? आपण लोकशाहीबद्दल बोलतो, समाजातल्या लोकांबद्दल बोलतो. यथा राजा तथा प्रजा असं एक जुनं सुभाषित आहे. जसा यथा राजा तसा प्रजा, म्हणजे जशी राजा असेल तसं त्यांची प्रजा निर्माण होते. लोकशाहीमध्ये तसं नसतं. लोकशाहीमध्ये नेता आणि आपले सत्ताकारणी हे लोक ठरवत असतात. जशी लोक असतील त्या प्रकृतीचा त्यांना नेता मिळणार. बरोबर आहे. आपल्यामध्ये काही चुका आहेत का आपण बघितलं पाहिजे लोकांमध्ये.
मुळात लोकांमध्ये नागरिकत्वाचे जे गुण असायला पाहिजे, भारतीय नागरिकत्वाचे जे गुण असायला पाहिजे त्याची शून्य गोष्टी आहेत जवळजवळ. त्याचा जर रेशो काढला तर 2% 4% लोक असतील की जे नागरिकत्वाचं पालन करतात. आज आपल्याला पोथ्यांमधल्या गोष्टी माहिती आहेत, पंचतंत्रातल्या गोष्टी माहिती आहेत, इसापनीतीच्या गोष्टी माहिती आहेत, पण संविधान नावाची काही गोष्ट आहे हे सुशिक्षित लोकांना तरी माहिती आहे का? कुठली गोष्ट फुकट मिळते ती सहज मिळते का? कोणाच्या तरी मुंड्या पिरगळूनच केलेली असते की नाही? आम्ही परवाच बघितलं की आता तुमच्या डिजिटलवरती पण ते हे आलेले आहेत, व्हिडिओज आलेले आहेत की लालबागच्या राजाला एवढी मोठी प्रचंड गर्दी होती, अगदी भक्तीचा उत्साह निर्माण झाला होता, धक्काबुक्की मारझोड सगळ्या गोष्टी तिथे झाल्या 11 दिवसामध्ये. त्याच्यावरती चर्चा पण झाली. तिथे ज्या वस्तू होत्या त्याचा आता लिलाव काय पुकारला त्या. हो बरोबर. आणि त्या लिलावामध्ये गेल्या वर्षी जो लिलावात विकला न गेलेला हार सुद्धा जवळजवळ 1 किलोचा हार आहे, त्याला त्याची किंमत त्यांनी लिलावासाठी 55 लाख रुपये ठेवलेली आहे. जो 55 लाख रुपयाचा दान धर्म करतो त्या माणसाकडून पैसा इतका आला कसा? त्याच्याकडे किती असेल ह्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याबद्दल सरकार काही नाही करत, त्यांच्यावरती छापे घातले नाही जात. ही कुठून आला पैसा? लोकांनी तर भक्तिभावाने दिलेली गोष्ट तुम्ही विकतात कशी? हो, विकायचं काय कारण आहे? त्यांनी तर त्या दगडाच्या काय मातीच्या मूर्तीला दान केलेली आहेत ना, मग त्याच्यासाठी तुमचा बाजार का भरवतात? हे इतकं उघडं नागडं दिसत असताना लोक थंड असतील तर ह्या बाकीच्या आपण संस्था ज्या आहेत त्या विकल्या का नाही जाणार? बरोबर. मला जो प्रसाद मिळतो त्या प्रसादाला पैसे कोण देतं? मला जे एखादी गोष्ट सवलतीत मिळते ती का मिळते, का देतो? जर मला निवडणुकांमध्ये जर कोण 1000 500 1500 3000 5000 रुपये देत असेल तो का देतो? तर तो का देतो? तर तुमचं स्वातंत्र्य तो विकत घेत असतो 5-5 वर्षासाठी 10-10 वर्षासाठी. माझं असं म्हणणं हे न कळत इतक्या लोक बुद्धू नाही आहेत. लोकांना कळतं पण लोकांना आपले स्वार्थ साधायचे असतात आणि त्या स्वार्थापोटी सगळं घडतं. एखाद्या ठिकाणी सत्संग भरतो, 7-7 दिवसाचे सप्ताह भरतात, तर आपण विचार केला पाहिजे ना की इतके मांडव करायला एवढा पैसा, लग्नाचा मांडव केला तर 1 लाख रुपये लागतात, लाऊडस्पीकरला 50,000 रुपये, 2 लाख रुपये लाईटचे, आणि बुवा घेतो 5 लाख रुपये. लाखापासून त्याची बिदागी सुरुवात होते. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, एकनाथ बुवांनी जे अभंग लिहिले, तुकारामांनी अंबाजीच्या लाता खाल्ल्या, ज्ञानेश्वरांनी आपल्याच जातीतल्या लोकांकडनं अपमान सहन करून घेतले कर्मठांकडनं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. त्या लोकांनी ह्यांना बिदागी घेण्यासाठी लिहिली काय? त्यांनी जे लिहिलं ते लोकांना सजग करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान जागण्यासाठी केलेलं आहे. मग तीच गोष्ट बुवा महाराज असतो कोण हवप, तो 25,000 पासून लाखो रुपयांपर्यंत वाटेल तितके घेतो आणि तेच सांगतात की माझे 3-3 महिन्याचं सगळं बुकिंग आहे म्हणून. ते काय नाटकाचे आणि पिक्चरचे शो आहेत काय? पण त्यांनी शो सारखं सगळं करतात. लोक निर्लज्जपणे बघतात आणि त्यालाच धर्म म्हणत असेल तर त्यांना लोक धर्म कळणार कसा? बरोबर आहे. त्यांना या सत्तेच्या वेगवेगळ्या ज्या चाव्या असतात, न्यायपालिका असेल, कार्यपालिका असेल, जिथे कायदे बनतात त्या विधानसभा असतील, लोकसभा असतील. लोकसभेमध्ये ती गेल्या 5 वर्षामध्ये 382 कायदे असे महत्त्वाचे आहे की लोकसभेमध्ये चर्चा न होता, संसदेमध्ये चर्चा न होता पास झाले, की जे शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांशी, कामगारांशी, जे लोकांच्या ग्राहक हिताशी संबंधित असे कायदे पास झाले. तर त्याच्याबद्दल लोकांना काही माहिती नाही. लोक असं म्हणतात आधीचे काय कमी होते का? अरे आधीचे चोर होते, आता जे दरोडेखोर आहेत, दरोडे रात्री घातले जातात, चोर आहे तो ओळखता येतो, दरोडेखोर तोंड बांधून येतात. उलट इकडची आता परिस्थिती आहे की ते उघडे आहेत, लोकांची तोंड बांधलेली आहेत. का लोकांना कळत नाही की हे काय चाललेलं आहे. मग ते धमके देण्यासाठी, लोकांना धमकावण्यासाठी, घाबरवण्यासाठी पत्रकारांच्या घरावरती सुद्धा आम्ही छापे टाकू शकतो, तुमचं काय असं त्यांना त्याच्यातून सांगायचं. बरोबर आहे, बरोबर. ही त्यांची पद्धत आहे, ती आपण मोडून काढली पाहिजे आणि लोकशाही मार्गाने आपल्याला जे जे करता येईल त्या गोष्टी काढल्या पाहिजे. इथे यश आणि अपयश भाग नाही आहे. बरोबर. इथे हा तुम्ही संघर्षाला तयार आहे की नाही? आपला जन्म संघर्षातून झालेला आहे. आपण जन्माला आपण माणूस म्हणून आलो तर आपल्या आईने किती वेदना सहन केलेल्या असतात. हो, तो संघर्षच असतो जीवनाचा, जगण्याचा, त्या आईचा, त्या बाईचा संघर्ष असतो. बरोबर आहे. तो जो संघर्ष जेव्हा ती बाई सोसते तेव्हा आपला जन्म होतो.
आणि ती नंतर आपल्याला फुलवते. अशी लोकशाही सुद्धा कोणीतरी जन्माला घातलेली आहे, ती संघर्षातून घातलेली आहे. त्यासाठी अनेकांचे बळी गेलेले आहेत, अनेकांचं देहदान झालेलं आहे, त्यांचा त्याग आहे, बलिदान आहे, त्या बलिदानातून निर्माण झालेलं आहे. मग आपण का नाही ते केलं पाहिजे. जर आपण लोकशाहीचे लाभार्थी असू, आपल्याला जर इतकं स्वातंत्र्य बोलायचं मिळत असेल, तर आपण लोकशाहीसाठी अत्यंत प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि अशा घटना घडतात त्याच्याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. अंधभक्त म्हणून बघून उपयोग नाही आहे. आपण जेव्हा डोळसपणे बघू तेव्हा आपल्या डोळ्याचा धाक सुद्धा सत्तेला बसला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की त्या मोदी सरकारकडे फक्त सत्ता आहे, हो, पण सत्य अजिबात नाही आहे. ते सत्य नाही आहे, जे सांगणारे आहेत त्यांना दडपण्याचं काम म्हणून हे करत आहेत कायम. बरोबर आहे. तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की मोदी सरकारकडे सत्ता आहे पण सत्य नाही आहे. पण एकूण महाराव सर, आपण जर समाजात जर पाहिलं तर एकीकडे पराकोटीची अराजकता आणि भ्रष्टाचार आपल्याला दिसतोय, आणि दुसरीकडे धार्मिक स्थळांवरती सुद्धा लाखो आणि कोट्यावधी लोकांची गर्दी आपल्याला दिसतं. जसं तुम्ही लालबागच्या राजाचं उदाहरण दिलं की लाखो लोक अगदी दर्शन घेण्यासाठी तिथे जात असतात, सप्ताह भरत असतात, वारकऱ्यांची जी दिंडी निघते त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्माचा प्रचार होत असताना माणसाच्या जीवनात आणि समाजात धर्म दिसत नाहीये. कसं काय तुम्ही याच्याकडे? कारण खरा धर्माचा अर्थ लोकांना कळला नाही. धर्म म्हणजे नीती. नीतीने वागा, प्रामाणिकपणे वागा, सचोटीने वागा, चूक असेल तर कबूल करा, गुन्हा केला असेल तर शिक्षा भोगा. बरोबर, म्हणजे धर्म आहे. बरोबर आहे. पाणी द्या, जेवण द्या भुकेलेला, ते दुसऱ्याच्या तुम्ही कसं वागा हे धर्म सांगतो. बरोबर. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई काय जो असेल हे टॅग आहेत. मी कुठे चित्रलेखामध्ये काम करत होतो म्हणजे काय करत होतो तर मी पत्रकारिता करत होतो. हो, मी उद्या तुमच्या मॅक्स महाराष्ट्रामध्ये आहे तिथे पण पत्रकारिताच करतो ना. मॅक्स महाराष्ट्र हा टॅग आहे किंवा अजून त्याचा काय लोगो आहे, पण मी पत्रकारिता करायची असते. त्यामुळे मी हिंदू आहे की मुसलमान आहे की मी ख्रिस्ती आहे ह्याला महत्व नाही. मी माणूस आहे की नाही पहिलं महत्वाचं आहे. या जगामध्ये आलोय. मी काय भारतात फक्त नाही जन्माला आलेलो आहे, मी या जगामध्ये आलोय आणि मी जगतोय. तो जग बघण्यासाठी जगतोय. बरोबर. ही मानसिकता पाहिजे, पण ती नाहीये. धर्माचं थोतांड एक उभं करून सर्व धर्मामध्ये, म्हणजे हिंदू मुस्लिम असं नाहीये, मुसलमान काय आणि ख्रिश्चन काय आणि बौद्ध काय आणि शीख काय, ह्यांच्यामध्ये पण जातीयता, आपल्या भारतापुरता तरी सांगायचं जातीयता आहे, अत्यंत कर्मठता आहे, धर्म आपलं अंधश्रद्धा आहे, धर्मांधता आहे, कट्टरता आहे. साधी आहे. तो आपलं मुसलमानांच्या ह्याच्यावरती बांग ठोकताना 5 वेळा लाऊडस्पीकरवरनं ठोकली जाते, लोकांची झोप उडवतात. आता बांग जी लाऊडस्पीकरवरनं द्यायचं असेल तर कुठलं धर्मशास्त्र सांगतं त्यांचं? बरोबर आहे का? लाऊडस्पीकर जेव्हा यांचा धर्म इस्लामचा धर्म स्थापन झाला 600 इसवी सन 600 मध्ये, तेव्हा लाऊडस्पीकर कुठे होता? लाऊडस्पीकर हा 150-150 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजीतून आलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर म्हणून एकाने लिहिलेलं आहे, मुल्ला मस्जिद बांग पुकारे क्या तेरो साहेब बहरो है, चीटी के पैर नूपुर बाजे ओबी साहब सुनता है. बरोबर आहे. परंतु मुसलमान तसे वागतात ना, मग आपला चालीसा पण घंटा वाजून आपला सकाळचा वाजला पाहिजे. चालीसा काय, कोण काय, कुठला हनुमान चालीसा तुमच्या आयुष्यात काय करणार आहे? त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पळवली बायको कोणाची तर रामाची. तू तुमच्या शेपट्यांना आगी लावून कोणाची लंका जाळतायत? आपला हा बजरंगीपणा कधी सोडणार आहे? त्यामुळे धर्म हा की तो असा भाग नाहीये. पण लोकांना असं वाटतं की आपण धार्मिक झालो, की लोकांना असं वाटतं की आपण सभ्य झालो, असं दाखवण्यापुरता तरी. पण मी कायम सांगतो, माणूस जितका धार्मिक असतो तितका बदमाश असतो. खोटी कर्म करणारीच माणसं ह्या धार्मिकतेचं प्रदर्शन मांडत असतात. आणि ह्या प्रदर्शनाला आपण भारतीय नागरिक म्हणून बळी पडायचं नाही, हे आपण पहिलं ठरवायचं असतं. आपण आपले रोजचे कार्यक्रम असतात जे आपलं स्वार्थाचं म्हणत नाही, परंतु आपल्या पोटापुरतं तरी कमवलं पाहिजे, शिकलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे, एक अमिताभ बच्चन जातो किंवा रात्री त्याचा जातो आणि तो सिद्धिविनायकला पायाने चालत जातो का त्याचा आजार असतो म्हणून जातो. एकदा जातो, त्याची कंपनी 200 कोटीची बुडाली आहे म्हणून तो कर्जफेड व्हावी झाली म्हणून जातो. आज संपूर्ण तरुण मंडळी तिथे दर मंगळवारच्या रात्री आरतीला जातात. 2-2, 3-3 लाख, 4-4 लाख लोक. तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहे? एखादा मोर्चा काढा विधानसभेवरती, तो सुचत नाही आपल्याला.
मग एकदा हा देव झाला, मग कधी बाबाचा बुलावा झाला, गजानन महाराज झाले. अहो गजानन महाराज 107 वर्षांनी खामगावला प्रकटले. ही आत्ता ताजी बातमी आहे. असले लफंगेगिरी असताना, ह्याला लोक धर्म म्हणत असताना, आपण कसं त्याला म्हणू शकतो की हा खरा धर्म आहे म्हणून? आणि ही धार्मिकता आहे. अशी धार्मिकता जळून खाक झाली तरी चालेल, आणि ती झालीच पाहिजे. हे आजचं चंद्रावरती यान गेलं, किती आपण नाचानाच केली. चंद्रावरती यान गेलं पण तीनदा पडलं, 10,000 कोटी रुपये पाण्यात घातले. चंद्रावरती माणूस जाऊन 50 वर्ष झाली. नील आर्मस्ट्रॉंग 1969 सालात गेला. आज तुमचं फक्त हे गेलेलं आहे, यान गेलेलं आहे. तर त्याच्यावर किती उड्या मारल्या, पण यान गेलं म्हणून गजानन महाराज प्रकटायचे थांबले का? मंगळावरती यान गेलं. तुमच्या यान गेल्यानंतर तुमच्या पत्रिकेतनं मंगळ गेला का? मंगळ्या कमी झाल्या का? लग्न नाही होत ना मंगळ असल्यामुळे. शनिपीडा कमी झाली का? शनिवरती पण आपण यान संशोधन चालू आहे. बरोबर आहे. त्याचा आपण काय उपयोग केलेला आहे? उलट धर्माच्या नावाखाली विज्ञानाचा जितका वाईट उपयोग करता येईल तितका करण्याचं सातत्याने गेले कित्येक वर्ष सुरू आहे. ह्याला धार्मिकता म्हणत नाही, ह्याला धर्म म्हणत नाही. साहित्य संमेलन होत आहे, तुम्ही तो मुद्दा धरून मी तुमच्याकडे येतोय की तुम्ही यानाचा विषय काढला. तर साहित्य संमेलनाचं जे बोधचिन्ह आता प्रकाशित केलं आहे त्याच्यावरती मंगळ ग्रहाचं जे मंदिर आहे त्याचा फोटो तिथे त्याचं प्रतीक म्हणून टाकलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचं सुद्धा तिथे आता साहित्य संमेलन म्हणजे आपलं भटी साहित्यच आहे. भटी म्हणजे लोकांना भ्रमात फसवणारं ते भटी साहित्य. एक कल्पनेचं विश्व उभं करायचं, ब्रह्मांडाच्या गोष्टी करायच्या, आणि ब्रह्मजानाती ब्राह्मणम म्हणून ते सगळं ब्रह्मांड ह्यालाच कळतं असं करून लोकांना शेंड्या लावायच्या. हे यांचे धंदे, आतापर्यंतचे पिढ्याने पिढ्या चालत असलेले धंदे, ते साहित्यामध्ये सुद्धा आहे, ते नाटकामध्ये सुद्धा आहेत, ते तुमच्या लोकनाट्यामध्ये होते. लोकनाट्यामध्ये सगळे जे गण होते ते गणपतीला नाचवणारे गण होते. आणि हे मी बोलतो कारण आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदू म्हणून आम्हाला सुधारणा केल्याच पाहिजे. आपल्यातली घाण आहे ती सगळी सांगितलीच पाहिजे. आपल्याला जर सुधारायचं असेल तर आधी आपण नीट झालं पाहिजे, तर आपण दुसऱ्यांना नाव ठेवतो. तो गण जो होता तो गण अण्णाभाऊ साठेंनी सुधारला. तो गण होता, त्यांनी गणामध्ये गणपती काढून तिथे शिवाजी छत्रपती महाराजांचं नाव टाकलं, लोकमान्य टिळकांचं नाव टाकलं. आणि 1942 सालामध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी हे परिवर्तनाची गोष्ट केली. नंतर आमच्या शाहीर साबळेंनी गण लिहिला, आत्माराम पाटलांनी गण लिहिला, अमर शेखांनी देशभक्तीचा मुजरा ज्याला म्हणतो, देशाला केलेला मुजरा, असे ते मुजराचा प्रकार आणला, लोकनाट्य लिहिली. त्या लोकांनी इतकी ताकद केली. पण हे काय संत पंत म्हणतात, ह्यांना हे असलं सुचलं नाही. हे कमी शिकलेल्या न शिकलेल्या माणसांनी केलेलं हे परिवर्तन आहे. आणि ते जे करून त्यांनी गणराज्य म्हणजे लोकशाही कशी असावी हे अत्यंत ताकदीने सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपण जे मूळ मुद्द्यावरती जे बोलणार होतो की तो मूळ मुद्दा मला वाटतं सुटू नये पत्रकारितेचा. जे आता या पत्रकारांना ज्या घरावरती 38 छापे जे पडलेले आहेत 38 पत्रकारांच्या घरावरती, तर त्याच्यामध्ये कारण असं दिलं की चीनमधून त्यांना पैसा येतो. बरोबर. तर प्रश्न असा की पत्रकारांना 38 पत्रकारांना कारवाई केली, दहशत झालं, पण येत कसा होता, कोणी आणला तो? बरोबर. त्याची सुरुवात कधीपासून झाली? मी प्रेक्षकांना आणखीन सगळ्यांना सांगेन, ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा त्यांना, विदेशातनं पैसा येण्याचं प्रमाण भारतामध्ये मोठं आहे. ह्याच्यावरती वेगवेगळी आंदोलनं केली गेली. राम मंदिर मधला जो पैसा होता हा विदेशातनं आला, तो फक्त आपल्या काही देशी लोकांनीच दिला असं नाहीये. बरोबर. देशी लोकांनी विदेशात कमवला, त्यांच्या इकडच्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांचा सुद्धा पैसा आलेला आहे राम मंदिरासाठी. आणि राम मंदिरासाठी नाही, इतर पण यांच्या आता यांच्याकडे सत्ता आहे, चांगली गोष्ट आहे, सत्तेचा उपयोग चांगलाच केला पाहिजे. सत्ता कशी मिळवली, काय मिळवली हा भाग पुढचा. बरोबर आहे. लोकांना फसवून कशी मिळाली, 15 लाखाचं अमिष दाखवून कशी मिळाली, हे सगळं मिळवली, हे सगळं आलं. पण मुळात हा पैसा अशा पद्धतीने येत नव्हता का? चीनमधनं आलेला सांगतात आता पैसा. पण चीनमध्ये जायला सुरुवात कोणी केली? बरोबर. चीनचे तर आपले संबंध चांगले नव्हते. हे वाजपेयी सरकारच्याच काळात झालेलं आहे. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये तिथे अधिकाधिक लोक कोणाची गेली? संघ परिवारातली लोक. अभ्यासाच्या नावाखाली विधानसभेतले आमदार, हे भाजपचे काही आमदार तिथे चीनमध्ये जाऊन अभ्यास करायला गेले होते.
बरोबर. आणि त्यांनी तिथून अशी सगळी माहिती आणली, काढली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण अशा पद्धतीने विदेशातनं पैसा अमेरिकेतनं येत नव्हता का? प्रचंड प्रमाणात येत होता. आणि तो कसा येत होता जर वाचायचं असेल तर एकनाथ आवाड नावाचे सामाजिक कार्यकर्ते होते. हो. गेल्या काही 7-8 वर्षापूर्वी वारले. त्यांचं जग बदल घालून घाव नावाचं पुस्तक आहे. हो. आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रातनं प्रमोद महाजनांच्या माध्यमातनं कसा पैसा अमेरिकेतनं आणायचा हे प्रमोद महाजनांनी त्यांना टेक्निक कसं आहे ते सांगितलेलं, शिकवलेलं. त्याच्यावरती 2-4 पानं छानपैकी त्यांनी लिहिलेली. त्यांनी सहजपणे लिहिलेली आहेत. पण असे पुरावे माझ्याकडे तर 50-60 आहेत की हे काय म्हणतात की चीनचा पैसा विदेशातला आहे, अमेरिकेतला चांगला, चीनचा वाईट, असं आहे का? पैसा कुठलाही विदेशातला जर पैसा असेल तर इथे चुकीच्या पद्धतीने कामासाठी वापरला जात असेल, लोकशाहीला हानिकारक होणाऱ्या गोष्टीसाठी वापरला असेल तो चुकीचाच. हो. त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई काय ते होईल. पण अमेरिकेतला पैसा चांगला आणि चीनचा वाईट असं डावा उजवा करू नका. बरोबर आहे. डावी वाळवी जितकी वाईट ना तितकी उजवी आणि भगवी तर अधिक वाईट. कारण डाव्या वाळवीमध्ये किमान आर्थिक भ्रष्टाचार असेल, पण ह्या उजव्या वाळवीमध्ये मेंटल म्हणजे मानसिक भ्रष्टाचार सुद्धा आहे. लोकांना गुंगवणारं धर्म संस्कृतीच्या नावाखाली गुंपवायचं आणि लोकांना विचार करायला द्यायचं नाही. मग आलेली प्रत्येक गोष्ट चांगली ना. बरोबर आहे. उद्याने पितळेची नाणी सोन्याची म्हणून वापरली ना तरी ह्यानी दिली म्हणजे ती सोन्याचीच आहे म्हणून मान्य करणं इतकं लोकांना भ्रमिष्ट आणि कंडिशनिंग करून ठेवलेलं आहे. ते भयानक वाईट. हे आणखीन ते असं नाही. याच्यात मुळात ह्या व्यवस्था आहेत ह्या पहिल्यापासून आहेत. प्रश्न असा आहे की ते आता प्रश्न विचारत आहेत. प्रश्न चुकीचे आहेत का? प्रश्न आहेत, त्याची उत्तरं कधी देणार? बरोबर आहे. त्याच्या मागे पैसा कोणाचा असेल, तो चुकीचा असेल तर तपासला पाहिजे. पण प्रश्नच विचारू नये म्हणजे दाखवलं काय जातं की हे लोकांना हे प्रश्न विचारतात पण ते कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन विचारतात. आणि म्हणून पत्रकारांनी सुद्धा आपण वास्तवाशी लढायची अनेक क्षमता असली पाहिजे. मी इतकं बोलतो, मी करू शकतो, मला असं वाटतं की मला हे मार्ग हे माहिती आहेत सगळे, कारण ते वापरले जातात, मला आपण जवळून बघतोय. बरोबर आहे. आज आपल्याला मालक पैसा देत नाही पण आपण एखादी गोष्ट करतो, ती का करतो, कोण पैसे देतो, ह्याचे उत्तर तर आपण दायित्व असलं पाहिजे आपलं काहीतरी. तर त्या बाबतीत आपल्याला स्पष्टता असली पाहिजे. कारण ही यंत्रणा ज्या असतात ते यंत्रणा अशा उभ्या राहत नाही. डिजिटल जरी झाली, लोकांपर्यंत सगळं फुकट मिळत असलं तरी सुद्धा ते उभं राहण्याला पैसा खर्च होतो. मला असं वाटतं की पत्रकारांनी पण ते पथ्य पाळलं पाहिजे प्रचंड ताकदीने. बरोबर आहे. आणि जर ते पथ्य पाळलं तर कारण यांच्या बाजूला सत्य नाहीच आहे ना. सत्य आपल्या बाजूला आहे. बरोबर आहे. जे लोकशाहीवादी 100% आहेत तेच सत्य सांगू शकतील, हिमतीने सांगतील. हे फक्त फार तर असत्य दाखवू शकतील. बरोबर आहे. मग कोणाचं तरी न्यून काढायचं, आणखी सांगायचं हे असं आहे म्हणून तो तसं, असं एक मोठं एक चित्र उभं करू शकतील. तर हे चुकीचं आहे. तर आपला मूळ मुद्दा तो होता. बरोबर. तर चीन काय आजच नाही काम करत आहे. बरोबर आहे. चीन जो आहे तो पैसाच पुरवतो का? बरोबर. तो पैसा पुरवत असेल तर तुम्हाला इतका त्रास होत असेल तर गेल्या 8 वर्षामध्ये 1025 वेळा चीन तुमच्या क्षेत्रात घुसलेला आहे. बरोबर आहे. अक्साई चीन, लडाख, अरुणाचल प्रदेश, इथे जो चीन घुसलेला आहे त्याच्याबद्दल शांत का? तिथे कारवाई कधी करणार? बरोबर आहे. छापे आहेत, त्याचा बॅकग्राऊंड काय असेल तुम्हाला माहिती असेल. पण हे वास्तव लपवण्यासाठी पत्रकारांवरती छापा घालायचा का? छापा घालायचा असेल तर पहिला तो चीनच्या घुसखोरीवरती घाला. तो घाला आणि हे पण करा जर आवश्यक असेल, पैसे कोण पुरवत असेल तर. परंतु ते चुकीचं आहे. 2 गोष्टी अजून महत्वाचं आहे की जर तो जो लाल पैसा नको असेल तर अख्खाच्या अख्खा आपलं हिंदू राष्ट्र खाऊन टाकलं ना नेपाळ. हो बरोबर. माओवाद्यांनी. बरोबर आहे. मग ते का नाही ताब्यात घ्यायचं आपण तिथे एखादा छापा टाकत? बरोबर आहे. आपलं राज्य आहे ना ते, आपल्या तो अंकित असलेला नेपाळ आहे ना. बरोबर आहे. आपण त्याला लष्कर पुरवतो, त्याचं लष्कर नेपाळचं स्वतंत्र लष्कर नाही, भारतीय लष्कर हेच नेपाळचं आहे. पण हिंदू राष्ट्र आपलं गेलं, खाऊन टाकलं माओवाद्यांनी. पण ते न करता तिथे काही करायचं नाही. इकडचे माओवादी कोणतरी आहे, नक्षलिस्टना वेगळं अर्बन नक्षलाइस्ट करायचं, लोकांना फसवायचं, त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत त्या मान्यच आहेत.
परंतु लोकांना भ्रमिष्ट करण्यासाठी काय काय केलेले उद्योग आहेत ते चुकीचे आहेत आणि हे सगळं धर्म देव संस्कृतीच्या त्या नावावरती करतात. ज्या संकल्पना मुळातच उत्तम आहेत त्याचं ह्यांनी विद्रुपीकरण विटंबना करून त्याचं वापरात आणलेली आहे, म्हणून हे निषेधार्थ आहे. आपण पत्रकारितेच्या वरती बोलत होतो, शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय की आत्ता हे सगळी जी पत्रकारितेबद्दल तुम्ही बोललात, आता आपल्याला असं दिसतंय की एकूणच जी फटाफट पत्रकारिता जी सध्या टी व्हीवरनं चालू आहे की एका म्हणजे 5 मिनिटात 100 बातम्या, नंतर 200 बातम्या, आणि त्यातनं लोकप्रश्न कुठेतरी गायब झालेली आहेत. आणि त्याच वेळेला इकडे हे जे पत्रकार काम करतायत त्यांना मात्र चाप लावायचं, अशा दोन्ही बाजूनी ज्या काही घटना घडतायत, तर पत्रकारिता एकदमच निकालात काढण्याचा प्रकार सध्या होतो आहे का, की पत्रकारिता ठेवायचीच नाही आणि जी ठेवायची ती फक्त आपल्याबद्दल बोलणारी, आपली वाहवा करणारी? न्यायालयामध्ये पण हेच झालं का असं अनेकदा वाटतं आपल्याला. हो. लोकप्रतिनिधी पण आपल्या ताब्यात राहतील, पक्षाच्या नेत्याविरुद्ध बोलणार नाही, तसंच करायचं. मला असं वाटतं की आपण बळी जाऊ नये याच्यात. आम्ही जी पत्रकारिता शिकली, मला लिहिता येत होतं, बोलणं हे नंतरचं, कारण अनुभव असेल तेव्हा अनुभवातनं तुम्ही आज बोलतो ते की मी 30 वर्षापूर्वी बोलत नव्हतो. 30 वर्षामध्ये जे अनुभवलं तेवढंच बोलतोय मी. जे आम्ही पत्रकारिता आपल्याला लिहायला येत होतं, आपण लिहू शकत होतो, ही आपली आपल्याला क्षमता आपल्याला समजली होती. बरोबर आहे. पण आम्ही काय केलं, आम्हाला गाणी लिहिता आली असती, जिंगल्स लिहिता आल्या असत्या, कादंबऱ्या लिहिता आल्या असत्या, कविता लिहिता आल्या असत्या, नाटकं लिहिता आली असती. बरोबर आहे. ते न करता आपण पत्रकारिता का केली? ओके, आम्ही पत्रकारिता निवडली कारण पत्रकारितेमध्ये मुख्य भाग आहे लोकांचं समजून घ्या आणि समजावून सांगा. हो, बरोबर आहे. आणि संपादक असेल त्यांनी फार तर त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. बरोबर आहे. पण ते न करता आज आपण सगळीकडनं माहिती घेतो आणि सोयीनी टाकतो. ही मुळात पत्रकारितेचं स्ट्रक्चर बदललं. ते 1985 पासून वेगवेगळे पत्रकारितेचे डिप्लोमा डिग्र्या अशा तयार झाल्या. अकॅडमिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आला. अकॅडमिक भाग आहेच. जर्नलिझम मध्ये बेसिकच आहे. आपण जर्नलिझम म्हणतो का इझम आहे त्याच्यामध्ये विचारवाद आहे. बरोबर आहे. जर्नॉलॉजी नाही, जर्नोमेंट्री नाहीये. बरोबर आहे. त्याला काय 1+1=2 असं सांगता येणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगता येऊ शकतं आणि त्याच्यामधून आपण मुख्य मुद्द्याचा गाभा आपल्याला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे विचारवाद वेगवेगळे असलेच पाहिजे. पण हे कॉलेजमध्ये शिकलेले पत्रकार आहेत, हे कुठल्या कोर्सेसमध्ये शिकलेले पत्रकार आहेत, तिथे ते शिकवणारे आहेत किंवा तिकडचे इन्चार्ज आहेत, त्यांचा आणि मुळात पत्रकारितेचा काही संबंध नाही. जसं VJTI मध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवणारा जो प्राध्यापक असतो तो सिव्हिलचा जर असेल तर तो काय धरण कसं बांधायचं ते शिकवतो मुलांना. पण ह्यानी कधी त्या शिकवणाऱ्यांनी कधी घरचा मध्ये किचनचा ओटाही बांधलेला नसतो. बरोबर आहे. पण त्याला अकॅडमिक सगळं माहिती असतं. 1832 मध्ये आपलं जांभेकर शास्त्रींनी दर्पण नावाचा पेपर काढला की तिथून ते सुरू होतं. आचार्य अत्रे, टिळक काय म्हणाले, अमुक काय करत, असं ते चालतं. बाबा तू काय केलं तर त्यांनी काही केलेलं नसतं. बरोबर आहे. तर ते शिकवणारे असतात. त्याच्यामध्ये आपल्यासारखे आपल्यामधले जे किडूक मिडूक असतात की ज्यांनी फक्त आयुष्यभर नुसती क्रीड्स आहेत जे आलेले असतात, ते ट्रान्सलेशन केलेले असतात, मांडणी केलेली असते, ते तिकडे जाऊन शहाणपणा शिकवतात. प्रत्यक्ष ते शिकवणार जे पत्रकारिता असते ती इतकी अशी साधी सोपी नसते. पत्रकारिता हे विज्ञान आहे, ते समजून घेण्याचं विज्ञान आहे आणि दाखवणं जे मी समजून घेतो ते उत्तम पद्धतीने या कॅमेरासमोर, कागदासमोर, प्रिंटिंग आणखीन इलेक्ट्रॉनिक्स असेल त्याच्यामधून या स्क्रीनमधनं दाखवण्याची ही माझी फक्त कला असू शकते. बरोबर आहे. वक्तृत्व ही कला असू शकते. बरोबर. त्यामुळे सगळे जे पत्रकारिता जे TV मधनं जे सांगतात की नाही, त्यांना तर सांगितलं ना इथे बसा आणि लिहून काढून द्या तुम्ही बोललात ते, तर तेही त्यांना बोलता येत नाही. ही त्यांची मर्यादा आहे. बरोबर आहे. त्यांना फक्त वक्तृत्व असतं, पण पत्रकारितेसाठी असलेला वकूफ जो असतो तो नसतो. बरोबर आहे. त्यामुळे ते कधीतरी चुकून माकून स्पॉटवरती जरी ते फक्त स्क्रीनवरती छान दिसलं पाहिजे ना. मला कळतं की एखादा सिरियल असेल, नाटक असेल, चित्रपट असेल तर देखणेपणा असावा. बरोबर आहे. पण जर समाजाचं दुःख, दैन्य
अजून काही गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेत, अगदी मंगल सुद्धा सांगायचं आहे. बरोबर आहे. त्यासाठी नटाफटा करायची गरज काय? बरोबर आहे. त्यासाठी तुमचा रंग गोराच पाहिजे कशाला, त्यासाठी केस कशाला सोडले पाहिजेत, हाताला नेल पॉलिश कशाला लावलं पाहिजे, त्याची काही गरज नाही ना. बरोबर आहे. तुम्ही जे तुमच्या बरोबर समोर जी लोक असतात, जे तुम्ही स्क्रीन मधनं दाखवतात, त्यांच्या हातात काही नसतं. बरोबर आहे. तर तुम्ही स्पॉटवरती करणारे पत्रकार, जे इलेक्ट्रॉनिक्स मधले, आणखीन स्क्रीनवरती दिसणारे पत्रकार, यांच्यातला फरक केल्यानंतर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल की नटाफटा करत सगळ्या गोष्टी सांगायच्या, म्हणजे बातमी सुद्धा नटवून सांगायची असेल तर तुम्हाला खरी पत्रकारिता मिळणार कशी. बरोबर. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी, की शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये हजारोंच्या संख्येने महापुरुष झाले, संत झाले, महात्मा झाले, आणि देशातली लोक शिकली सुद्धा, अगदी विदेशात गेली सुद्धा, तरी सुद्धा देशातला अजूनपर्यंत आता हे जो विस्कळीतपणा आहे, अराजकता आहे, त्याचं तुम्ही पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून कसं काय पाहता, की हे का झालं, कुठे चूक झाली, की एवढे महापुरुष झाले, एवढे संत झाले, एवढ्या सगळ्या पद्धतीनं, आणि एवढे माणसं शिकली, की पूर्वी अडाणी लोक होती तर त्यावेळेस असं वाटतं की मागचं काहीतरी जरा बरं होतं का, की इतकी मोठी अराजकता कशी काय आता याच्यामध्ये आली. आणि आत्ता जो प्रकार दिसतोय की विमनस्क अवस्थेमध्ये, की रस्त्यात म्हणजे राजकारणात कोण खरा आहे, धर्मकारणात कोण खरा आहे, किंवा सांस्कृतिकरणामध्ये कोण खरा आहे, सगळीकडे हा जो काही अराजकता माजलेली आहे, तुम्ही पत्रकाराच्या नजरेतून कसं काय पाहता. नाही, तुम्ही जे म्हणालात, या देशामध्ये खूप मोठमोठी माणसं झाली, संत, सुधारक, आणि ती प्रक्रिया असते. झाली, टिकली. आज आपण 800 वर्षापूर्वीचं पसायदान आपण ऐकतो, 2500 वर्षापूर्वीचं बुद्धाचं तत्वज्ञान आपण मानतो. अनेक लोकांनी आपलं नामदेवांचा अभंग तर तो 800 वर्षापूर्वीचा, परब्रह्म निष्कामत्व, जे राम मराठ्यांनी गायलेला आहे, किंवा मास्टर कृष्णरावांनी. तुकारामाचे अभंग 400 वर्षापूर्वीचे, शिवाजी महाराजांचा पराक्रम 400-450 300 वर्षापूर्वीचा. ही जी माणसं आहेत ती झाली, पण त्यांचे आपण फक्त देवारे माजवले. ओके. त्यांचे अनुयायी व्हायची पण आपण साधी काय म्हणतात तयारी केलेली नाहीये. ओके. होणं तर दूर जाऊन दे. बरोबर. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या बरोबरची माणसं कशी वागत होती, सगळा समाज तर बदललेला नसेल. बरोबर. परंतु हे आपल्या लोकांना हवंय हे त्यांना माहिती होतं. आज आपल्याकडे तुम्ही विदेशामध्ये गेलीत, लोक असं म्हणतात, पण विदेशात जाऊन काय दिवे लावलेत, विदेशात जाऊन काय एखादं रिसर्च केलं, त्यांचं नाव झालं तर आपण मानतो. जसं आपण कोरोनाची लस ऑक्सफर्डमध्ये जे कराडचा जो माणूस होता, जो हमालाचा मुलगा नानासाहेब थोरात, तो तिथे डॉक्टरेट मिळवतो, आणि त्या लस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये नानासाहेब थोरात होते. पण नानासाहेब थोरातांचा महाराष्ट्रामध्ये काय सत्कार कोणी केला मला तर आठवत नाही. बरोबर आहे, कारण तो थोरात आहे ना. तो वेगळा पाहिजे, त्याचं आडनाव वेगळं पाहिजे, छान छान पाहिजे, तिथे त्याचं चांगलं पाहिजे. तो गरीब आता, त्याच्याकडे आजही त्याच्या ह्याच्यामध्ये गेलात, नानासाहेब थोरातचं फेसबुक बघितलं तर आई बरोबरचा. बरोबर. हे विदेशात जे गेलेले लोक आहेत, ज्यांना आता 2ऱ्या-3ऱ्या पिढ्या तिथे ग्रीन कार्ड राहून राहतात, काय केलं त्यांनी तिथे? काय गणपती केला, देवळं बांधली, आणखीन मंगळागौर केल्या. हे महाराष्ट्राचं किंवा हे भारताचं तिकडचं सांस्कृतिकरण केलं का आपण? तिथे जाऊन काय केलं ह्यांनी, आणि तिथे जाऊन परत काय केलं तर ह्या देशामध्ये राम मंदिर मस्जिद वादासाठी पैसे पाठवले तिथून. ओके. विटाला पैसे, अमक्याला पैसे, तमक्याला पैसे, आंदोलनाला पैसे, म्हणजे असे काय दिवे लावले. ह्या इकडचे प्रश्न सुटले का? जे प्रश्न रोजच्या रोज तयार होतात ते सुटले का? त्याचं कारण असं मुख्य मला जे वाटतं ते आहे की आपल्याकडे लोक शिकतात. शिकायचं कशाला? तर सुख मिळवण्यासाठी. सुख म्हणजे काय असतं, बरोबर आहे, तसलंच काय ते मिळत कधीच नाही. ते काय असतं हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाचं सुख त्याच्या मानण्यावरती असतं. तर हे मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, तर मला नीट राहायचंय, पण त्याच वेळी मला त्या सुखाची किंमत काही चुकती करायची असते. ती मानसिकता नाहीये. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर मला सुख मिळालं पाहिजे तर त्याची किंमत चुकती करायची असेल तर माणसाचं श्रममूल्य कमी राहिलं पाहिजे. बरोबर आहे. मला सहज तिथे सांगतील, तिथे जो सलून मधला बार्बर असेल, म्हणजे आपला केश कर्तनालय करणारा असेल, तर तो केश कर्तन करणारा असेल
तो त्या गाडीतून येतो, त्याची स्वतःची गाडी असते आणि एका वेळी ती मोलकरीण बाई पण अशी हे घेते, बरोबर आहे, पैसे प्रचंड कमवते, म्हणून आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरतो किंवा ॲडव्हान्स काय ते सगळे गॅजेट वापरतो, असं कौतुकाने सांगितलं जातं. पण इथे आल्यानंतर हमालाला पुरेसे पैसे द्यायचे नाही. ओके, हां, आम्हाला इथे भांडीवाली लागते, मोलकरीण लागते, मग काम करणारी माणसं लागतात, पण त्यांचं श्रममूल्य कसं कमी राहील, हां, त्यांच्या श्रमाचं मूल्य कसं कमी देता येईल ह्याचा आटापिटा असतो. त्यासाठी लोकांना गरीब ठेवलं पाहिजे. ओके, हां, मग गरीब ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर धर्म, देव, धर्म, संस्कृतीच्या पोळ्या भाजल्या पाहिजे. हो, त्यासाठी दलाल निर्माण केले पाहिजेत. ही लोक जशी आपण मोठी झाली तसा माझा सगळा देश मोठा व्हावा असं त्यांना वाटत नाही. बरोबर आहे. तर विश्वगुरू कोण झाले पाहिजे, मोदी झाले पाहिजे. पण ह्या विश्वामध्ये हा माझा भारत देशातला प्रत्येक माणूस हा मोदीसारखाच असेल आणि तितक्याच ताकदीचा असेल. ते जितक्या विदेशात भरारी घेता येतील तितक्या भराऱ्या माझ्या देशातला प्रत्येक माणूस घेईल असं वाटतं का? बरोबर आहे. तर ह्यांनी भराऱ्या घ्यायच्या, ह्यांनी गोष्टी सांगायच्या. आता अलीकडे पर्यटनावरती पुस्तकं निघत नाहीत, कारण आपण सगळेच पर्यटन करतो ना, विदेशात जातो. आता काय विमानाने फिरणं असं मोठं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये श्रमाचं मूल्य द्यायचं नाही. श्रमाचं मूल्य म्हणजे माणसाच्या मेहनतीचं मूल्य, त्याची किंमत कधी ठरवली जात नाही. तो रस्ती गणंगासारखा भणंगासारखाच राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आम्ही दानधर्म करायचा. बरोबर आहे. हे कोण साहित्यिक बिहित्यिक आहेत मोठमोठी आहे त्यांना विचारा ना तुम्ही, इतके पैसे जर तुम्ही लोकांना दानधर्म करतात किंवा अगदी मूर्ती बिरती बाई काय सांगतात ना, इकडे गेल्या तिकडे गेल्या आणि नवलाईनी बघतात, नवस कसा फेडायचा, अंगात कसं काढायचं, मूळ गावापर्यंत जायचं. तुम्ही लोकांशी कसं वागतात? बरोबर. तुम्ही तिथे का गेलात? तुमची त्या सुधा मूर्तीचा हे आहे कोण, तो जावई आहे, तो इंग्लंडचा पंतप्रधान होऊ शकतो. मग त्यांच्याचकडच्या दुसऱ्या बाईचा मुलगा का गेला नाही त्या गावातला? बरोबर आहे. शिक्षणामुळे तुम्ही तुमचं दाखवण्यासाठी कशाला आहे? त्या दाखवण्याची किंमत शून्य आहे आज. तुमच्या मोठेपणासाठी दुसऱ्याला छोटं बनवण्याची प्रक्रिया आहे, तुच्छतावाद. बरोबर आहे. मग तो जातीनी असेल, प्रांतानी असेल, भाषेनी असेल, त्याच्या रेहनसेन वागण्यामधून असेल, तो दाखवण्याची एक खोड भारतीय लोकांना आहे. त्याच्यामुळे हे देश विदेशात गेले, अनेक यान बिन सगळं सोडलं तरी त्यांची वृत्ती जी असते ती विचित्र पद्धतीची असते आणि मग ते संस्कृतीच्या नावाखाली जपलं जातं. बरोबर. काय संस्कृतीतल्या खोट्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून दिल्या पाहिजेत, त्या अपायकारक आहेत त्या फेकून दिल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि त्या चांगल्या अधिक चांगल्या कशा होतील, त्या सार्वजनिक कशा होतील, त्या लोकांपर्यंत कशा जातील ह्याचा आटापिटा आपण केला पाहिजे. तो न करता लोकांना भ्रमिष्ट करण्याचं काम केलं जातं, ते काही लोकांच्या मोठेपणासाठी. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण उत्कर्ष खूप झालेला आहे, परंतु त्या माध्यमाचा वापर आहे तो गैरवापर करण्याची प्रवृत्ती जास्त आहे. म्हणजे आम्ही काय केलं, फॅक्स आला, पण फॅक्सच्या मशीनमधनं गणपती दूध पेतू कसं सांगितलं. आज आमच्याकडे फोन आहे, पण गजानन महाराजांचा 107वा अवतार 107 वर्षांनी अवतार कसा निर्माण झाला ते दाखवलं. आणि विशेषतः पत्रकारितेनी काय टी वाल्यांनी जे चांगले चॅनेलवाल्यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलं, आणखीन आपल्याकडच्या लाईक्स मिळवल्या जास्त. त्या पत्रकाराला विज्ञानातून त्याला पकडताना असं वाटलं नाही की पोलिसाला बोलवावं आणखी ह्याला अरेस्ट करावा. बरोबर. आता तो जो आहे भामटा तो अंतर्धान पावला असेल. म्हणजे गजानन महाराज आले आणि गजानन महाराज अंतर्धान पावले. असली थोतांड ज्या देशामध्ये चालतात त्यासाठी विज्ञान वापरलं जातं. त्या देशातली लोक मूर्खासारखं बोलणार नाही का विज्ञानाच्या पुढे अध्यात्म आहे म्हणून. अध्यात्म असलं पाहिजे लोकांना साथ देणार आहे. विज्ञान जे आहे ते तुम्हाला उद्याची आशा आणखी उद्याची दिशा दाखवणार आहे. त्याचा लाभ घेतात, पण आपल्या देशामधल्या लोकांना एक वाईट खोड आहे, जे लाभार्थीच आहेत ते गद्दार आहेत. ते विचारांपासून गद्दारी करतात. जे जे शिकतात त्याच्या विपरीत ते वागतात. जोपर्यंत त्यांची ती खोड सुटत नाही तोपर्यंत असे छापे पडणार. आज पत्रकारांच्या घरांवरती पडतील, उद्या प्रत्येकाच्या घरावरती पडणार. दारापर्यंत सगळ्यांचे आलेले आहेत. आपली तयारी पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे त्याची किंमत असेल ती आपल्याला चुकती केली पाहिजे आणि तेवढं बळ आपल्याला स्वातंत्र्याच्या संघर्षातून आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर. धन्यवाद महाराज साहेब, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत या सगळ्या विषयांवरती बोललो.
महाराव सरांना बोलवण्याचं कारण असं होतं मित्रांनो, की एकूणच समाजामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत, तर प्रत्येक विचारवंताचं, अभ्यासकाचं आणि पत्रकाराची एक दृष्टी असते. त्यांनी आपल्या दृष्टीतून, आपल्या मतातून त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि एकूणच या देशातली असणारी पत्रकारितेच्या संदर्भात असेल, सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात असतील किंवा धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भातले जे काही ही अराजकता आपल्याला किंवा विक्षिप्तपणा आपल्याला दिसतोय, त्याच्या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडलेली आहे. तुम्ही त्यांची मतं ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.